नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज मी आलेलो आहे कोल्हापूरमध्ये शाहूपुरीमध्ये पहिल्या गल्लीमध्ये आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण गृहिणी वस्तू भांडार या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी जवळजवळ 60 पेक्षा जास्त वेगवेगळे उत्तम पदार्थ मिळतात। नक्कीच हा व्हिडिओ जरासा मोठा होणार आहे, पण तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही। कशा पद्धतीने हे पदार्थ तयार होतात ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तुम्ही येताय माझ्याबरोबर, चला बघूया काय काय मस्त खायला मिळणार आहे आपल्याला आज। तर मित्रांनो, आज आपण या गृहिणी वस्तू भांडार या ठिकाणी आलो आहोत आणि त्यांच्या या मालकीणबाई आहेत। खरं तर सगळ्या महिलांनी मिळून हा व्यवसाय चालू केलेला आहे। त्यांना आपण GS चहा देऊया आणि त्यांची ही सुरुवात अशी उत्साही आणि लज्जतदार अशी होऊ दे। तर GS चहा, माझा चहा, ताजा चहा। भाकरवडीचा मसाला आहे, खोबरं, सुकं खोबरं, तीळ, गोडा मसाला, तिखट, मीठ आणि तीळ, कोथिंबीर, लसूण। तो मसाला लसूण बारीक करून घेतलाय, कोथिंबीर चिरून खोबऱ्यात मिक्स करून हे केले, तीळ आणि हे लसूण, कोथिंबीर, खोबरं भाजून घेतलेलं आहे। हां, मसाला, हां, मैदा 4 वाटी, डाळीचं पीठ 2 गोळे होतात आमचे 3 किलोचे, आणि तिखट, मीठ आणि गरम कडलेले तेल घालते त्यात पिठात। हां, पोळी केली, हो, लांबडी लांबड्या कर। बरे आम्ही सकाळी 2 गोळे आणि संध्याकाळी 4-5 गोळे होतात, म्हणजे असं रोज करतोय। 25 किलो होते दररोज, रोज। हां, या पोळीवर असं आम्ही मसाला पसरून घेतो। पहिला पोळीला आम्ही तेल लावतोय, नंतर मसाला असा पसरतो आणि मग भाकरवडीचं असं हे तयार होते, तयार करतो। ही अशी भाकरवडी आम्ही हे करतो, कट करायचं। सारण बाहेर पडेल म्हणून अशी भाकरवडी दाबते। मंद आचेवर करावं लागते काय? म्हणजे स्लो गॅसवर करावं लागते का? ओके, वेळ लागतो याला। ओके, पूर्ण ते आतनं तळायला पाहिजे। हां, पण आता समोसे तयार करत आहोत, समोस्याची भाजी। ओके ओके, ह्याच्यामध्ये आता मोहन घातलेलं आहे मैद्यामध्ये, जिरं मोहरी घालते। हां, परत त्याच्यात कांदा घालते, कांदा। कांदा घालते, मग जिरं मोहरी घातल्यानंतर कांदा घालते, हळद पूड घालायला, परत हिंगपूड, हिंगाची पूड, हिंग पूड। ओके, परत फोडणीत, हां, फोडणीत हळद हिंग मीठ हे घालते, हळद आणि हिंग फोडणीत टाकायला, जिरं मोहरी घालते, आणि परत हे मटार घालायचे, सुमन दिलीप लाड।
ओके. किती वर्ष झाली तुम्ही यांच्यावर काम करता आता? 20 वर्ष. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटते. हे पदार्थ तुम्ही आधी करत होता का इथं आल्यावर? नाही, इथं आल्यावर आमच्या मालकीबाईंनी शिकवलेलं आहे. आम्हाला शिकवलं त्यांनी. आता हे मटर घालते. मटर घालायचे. ते मीठ घालायचे. मीठ हां. असं आपल्याला जेवढं घालायचं अंदाजाने. मीठ घातल्यानंतर परत हे मिरची घालायची. मिरची, आलं लसूणची पेस्ट घालायची. आलं लसूणची पेस्ट घालायची. तिखटसाठी पेस्ट घालायची. आलं लसूण मिरची. हे एकसारखं हलवायचं. हलवून झालं की तिची वाफ घ्या. त्याला जरासं झाकून ठेवायचं थोडा वेळ असं. परत हे पीठ मळून घ्यायचं मैदा. घेतात पण आम्ही ऑर्डर घेऊन करून देतो. तुम्हीच चालवता? होय. आता हे मळून घ्यायचे घट्ट. हां, पाणी घालून मळून घ्यायचे. हे जे 50 होतात हे 1.5 किलो मटार, अर्धा किलो बटाटे, ह्याच्यात ते 50 आंबाशे होतात. आता हे पीठ मळून झालेलं आहे. हां, आता बटाटे उकडून सोलून ते आता घालायचे. हां, उकडलेले बटाटे सोलून त्यात बारीक करून घालायचे. जास्त मसाला वगैरे काही नसते का यात? मसाला काही नाही, एकदम सॉफ्ट आहे. आता ते बटाटे घालायचे बारीक करून उकडलेले. भाजी झाली ही तयार. ही भाजी झाली. आता धना जिऱ्याची पूड घालायची. काय घालतात? धना जिऱ्याची पूड. धना जिऱ्याची पूड घालायची. ही साखर घातली. साखर घातली आणि खोबरं आणि कोथिंबीर नंतर घालायची. आता हे घातले. भाजी तयार झाली. गार झाली की बटाटे? हां, गार झाली की सामोसे पाणी लाटून अर्ध कापून असे ते हे सामोसे तयार करायचे. ते कधी करताय? ते आता वेळ लागतो. हां, 4:30ला. हां, भाजी गार झाली की नाही ती 4:30ला आम्ही करतो. तयार. उमा रमेश देसाई. 1956 साली माझ्या सासूबी कॉर्पोरेशनमध्ये कॉर्पोरेटर म्हणून होत्या. आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आले की गृहिणींना काहीतरी आपण काम द्यायला पाहिजे, की ज्या शिकलेल्या आहेत पण ज्या विडो आहेत किंवा परित्यक्त्या आहेत किंवा त्यांना खरंच कामाची गरज आहे, की त्या महिला कोणाच्या घरी जाऊन धुणं भांडी करू शकणार नाहीत, अशा महिला गोळा केल्या त्यांनी शिकलेल्या. आणि त्यापासून त्यांनी एक छोटी जागा भाड्याने घेतली आणि तिथे पहिलं शिवणकाम म्हणजे लहान मुलांचे बांधविडा, मेतकूट, डांगर, डिंकाचे लाडू की हे जे बांधतिणींसाठी लागतं की महिला घरात सगळं सांभाळून करू शकत नाहीत म्हणून त्यांनी ती सुरुवात केली हळूहळू. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाकरवडी हा एक कोल्हापूरचा अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे की तो कुठेच मिळत नाही. म्हणजे चितळ्यांची मिळते पण ती गोड असते आणि आपल्याकडे कोल्हापूरची तिखट असते. त्यांच्यातली एक महिला होती आमच्या इकडे वाडकर म्हणून आणि एक दुसऱ्या लक्ष्मीबाई म्हणून होत्या. त्या दोघींना माहिती होतं तर त्या दोघींनी त्यांची म्हणजे त्यांनी ते त्यांनी केली. आमच्या सासूबाईंनी त्यांची रेसिपी आणि ती सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं बाकरवडी संपायला लागले. दिवाळीच्या वेळेला त्याचं जरा जास्ती सेल होतो आहे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की
दिवाळीच्या पदार्थाचे आपण पदार्थ का नाही करायचे, की दिवाळीला लागणारे जे पदार्थ आहेत ते आपण करायला पाहिजे. म्हणून मग त्यांनी हळूहळू सगळ्या पदार्थांची दुकानामध्ये इंट्रोडक्शन करायला सुरुवात केली, थोडे 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 थोडे. आणि त्याच्यानंतर मग ते इतकं वाढत गेलं आणि वाढत गेल्यानंतर मग सेटल झाल्या त्या आणि मग बायकांना चालवायला दिलं. तेव्हा किती होत्या त्यांच्याबरोबर? 6 जणी होत्या. हां 6 जणी. ते बायकांना चालवायला दिलं, पण त्यांना ते व्यवहार ज्ञान काही कळेना, मार्केटिंग किंवा काहीतरी. मग ते थोडं थोडं त्यांनी हातात घेतलं. आपल्या घरातलीच भांडी बिंडी त्यांनी माझ्या सासूबाईंनी दिली, विकत कुठनंच घेतली नव्हती. आणि त्याच्यानंतर त्यांनी 1986 म्हणजे 85पर्यंत ते बघितलं, पण त्यांना अगदी असाध्य रोग झाला की जो बराच होऊ शकणार नव्हता, म्हणजे कॅन्सरसारखा. तर तेव्हा आम्ही सगळे, आमची जॉईंट फॅमिली, डॉक्टर देसाई, आमचं संपूर्ण कुटुंब डॉक्टर. आम्ही महिला फक्त नाही, कारण त्यांचं आमच्या घरातल्यांचं पुरुषांचं असं मत होतं की घराकडे लक्ष द्यायला डॉक्टर केली की मग सगळं विचित्र होतं. म्हणून मग आम्ही तिघी महिला, म्हणजे सासूबी, माझ्या जाऊबी शर्मिला सुनील देसाई आणि मी, असं तिघी मिळून मग सासूबाईंशी बोललो की आता तुम्हाला होत नाही तर काय करावं. मी स्वतः केटरिंग केलेलं आहे नाथीबाई ठाकरसी बॉम्बेला, होम सायन्स. तर त्या म्हणाल्या की, मी मुंबईची प्रॉपर, तर त्या म्हणाल्या की तुला हे चांगलं हँडल करता येईल. म्हणून मग त्यांनी मला चालवायला दिलं. मग माझ्या जाऊबाई आणि मी हे दोघीजण 1986पासून सुरुवात केली. तेव्हा एक 25 पदार्थ होते. त्याच्यानंतर आज तुम्ही आता बघालच किती पदार्थ ते झालेले. दिवसाची सुरुवात म्हणजे शनिवार असला किंवा साधारणपणे शुक्रवार शनिवार आमच्याकडे खूप गर्दी असते, कारण लोक बाहेर अंबाबाईच्या दर्शनाला, ज्योतिबाच्या दर्शनाला येतात, ते भरपूर भरभरून घेऊन जातात. शनिवारी आमच्याकडे जे ताजं केलं जातं सगळे पदार्थ ते संपून जातात. सोमवार आमची रविवारची सुट्टी असते. रविवारी मग सोमवारी दुकान उघडलं की खरं तर आमच्या दुकानात काही नसतं विकायला, सगळ्या नव्याने सुरुवात होते. सगळं फ्रेश लागतं लोकांना. म्हणजे त्यांना मी सांगितलं की आत्ता केलेली 1 वाजताची वडी, तर ते तळणीतली वडी सांगतात ती आम्हाला द्या. त्यांना शेवटी सांगायला लागतं की ती गरमच आहे, ती शिळी नाही आहे. म्हणजे इथल्या लोकांना आम्ही जरा थोडंसं चोखंदळ बनवलेलं असेल असं वाटतं. सगळं फ्रेश पाहिजे असतं त्यांना. आणि मला त्याच्यात आनंद आहे की लोक. किती जणी काम करतात तुमच्याबरोबर? आता माझ्या रोजच्या आहेत त्या 9 जणी आहेत, ज्या पगारावरती आहेत. आणि ज्या रोजगारावरती रोज आहेत त्या एक 10 जणी आहेत. फक्त महिला आहेत? फक्त महिला. पुरुषांचं इथे आत्तापर्यंत तरी काही हे नाही आहे. पत्ता आणि फोन नंबर? पत्ता शाहूपुरी 671 ई वॉर्ड, पहिली गल्ली, हॉटेल प्रसाद समोर. भोपळा फोडते आम्ही. भोपळा फोडल्यानंतर गुळ घालून वजन करून गुळ घालते. गुळ घातल्यानंतर ते शिजवायचं. गार झाल्यानंतर पीठ घालायचं गव्हाचं ह्याच्यात, आणि मग नाही तयार होते पीठ. हां, हे असं तयार होतंय. हां, मग दुसऱ्या दिवशी सकाळी बांधायला घ्यायचं, भिजतंय तेव्हा. हां, हे असं थापून घ्यायचं बघा, आता दाखवतो. हे असं झालं, थापलं की पुन्हा असं घ्यायचं, कागदावर असं टाकायचं. किती वर्ष तुम्ही या गृहिणी बरोबर काम करताय? बरेच दिवस झालं करतोय. कसं वाटतंय तुम्हाला यांच्यावर काम करून? चांगलं वाटतंय. चांगले आहेत. हां, सगळं होय चांगलं आहे. व्यवहार चांगला आहे, सगळं माणसाशी चांगली आहेत. बाकी काय नाही, आम्हाला इथंच बरं वाटतंय. किती वेळ असता तुम्ही इथं? किती वेळ असताय? आता 11ला आलं की 6 वाजेपर्यंत असते. हां, पुरणाच्या पोळ्या इथं तयार होत आहेत, बघू शकता किती मोठ्या आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणची बाकरवडीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. इथं चकल्या चालू आहेत, खमंग रुचकर अशा चकल्या इथं होत आहेत तयार. आणि रोज जवळजवळ 10 किलो चकल्या या ठिकाणी तयार केल्या जातात. आम्ही लहान असताना यांच्या आजी वगैरे होत्या, त्यावेळी आम्ही येऊन घ्यायचो. त्यामुळे आम्हाला ती आजीबाईची बाकरवडी असं एक फेमस झाली आमच्यासाठी. लहानपणीपासून, अगदी लहानपणापासून. म्हणजे पहिली बाकरवडी आम्ही यांच्याकडची खाल्ली असं म्हणावं लागत नाही.
ओव्हरऑल मॅनेजमेंट टेस्ट कसं वाटतं? विषयच नाही, तीच परंपरा त्यांची चालूच ठेवली आहे. चव काही चेंज नाही चवमध्ये. मी लहान असल्यापासून येते इथे. माझ्या मुलांनाही फार आवडती टेस्ट आणि सगळे पदार्थ खूप छान आहेत. मुलांना मी दुसरीकडून घेतलेलं तरी तर तो पदार्थ त्यांना आवडत नाही. इथली टेस्ट त्यांना ती इतकी हे आहे की खूप. भाकरवडी खूप म्हणजे खूपच. म्हणजे आम्ही दुसरीकडची कुठली भाकरवडी खातच नाही. अर्धा किलो 1 किलो आणि दिवाळीत तर मी 5 किलो घेऊन जाते. बघू शकता किती क्वांटिटी आहे. एक आपण टेस्ट करूया. खूपच मस्त खमंग कुरकुरीत असे आहे. नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी आलं तर या ठिकाणी येऊन भेट द्या. त्याचबरोबर इथले पदार्थ ट्राय करून बघा नक्की.